नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जर आपण बघितला तर कोणता आहे? नातेसंबंध. नातेसंबंध असा टॉपिक आहे, त्यावरती कोणती परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा इव्हन MPSC असेल किंवा शिक्षक भरतीची टेट परीक्षा असेल, सर्वांवरती प्रश्न विचारला जातो. परीक्षा म्हणलं की नातेसंबंधावरती एक क्वेश्चन फिक्स. तुमचा जर एक मार्क आजच फिक्स करायचा असेल तर हा टॉपिक पूर्ण बघा. तर आज आपण काय करणार आहोत, नातेसंबंधामधील काय क्वेश्चन एकदम सोप्यापासून अवघड 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 असे एक संपूर्ण असे काही क्वेश्चन बघणार आहेत. कशा प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले जातात याचा आपण आज आढावा घेणार आहोत. ठीक आहे, तर चला मग आज पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक मिनिट. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक मुलगी एका मुलाची ओळख करून देताना एक मुली काय एका मुलाची ओळख करून देताना म्हणते तिच्या आईच्या भावाचा मुलगा म्हणून करते, तर त्या मुलीचे त्या मुलाशी नाते काय असं विचारलेलं. ठीक आहे, तर बघूया आपण. त्याने काय म्हटलेलं आहे, एक मुलगी एका मुलाची ओळख करून देताना म्हणते, काय म्हणते बाबा, तिच्या आईच्या. ठीक आहे, आपण बघूया, आपण डायग्राम काढून बघूया. ती मुलगी काय म्हणते, तिच्या आईच्या भावाचा मुलगा, तिच्या आईच्या भावाचा मुलगा, भावाचा मुलगा. ठीक आहे, तिच्या आईच्या भावाचा मुलगा म्हणून करते, तर त्या मुलीचे म्हणजे मुलाचे मुलीशी नाते काय. ठीक आहे, आपल्याला विचारलं ही काय, ती मुलगी, ती म्हणजे कोण, ती का नाही ओळख करून देणारी मुलगी. काय ओळख करून देणारी मुलगी आहे. ठीक आहे, त्याने विचारलंय ही ओळख करून देणारी मुलीची त्या मुलासोबत नाते काय, त्याने विचारलेलं आहे. ठीक आहे, मला सांगा, आपलं का नाही जर बघायला गेलेलं आपण काय म्हणतो, मामे भाऊ किंवा मामे बहीण म्हणतो. ठीक आहे, मामे भाऊ म्हणतो आपण. ठीक आहे, तर ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन 1 काय दिलेला आहे, पुतण्या. ऑप्शन 1 चुकीचा आहे. ऑप्शन 2 काय दिलेला आहे, मुलगा, हे पण चुकीचं आहे. ऑप्शन D काय दिलेला आहे, यापैकी नाही, हे पण चुकीचं आहे. आणि ऑप्शन E दिलेला आहे काय, काका, हा पण ऑप्शन नाही, हा चुकीचा आहे. राहतो एकच ऑप्शन, कोणता, ऑप्शन क्रमांक C, कझन. म्हणजे काय, कझन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, त्यांना काय म्हणतात, त्या भावंडे किंवा काय म्हणू शकतो आपण, कझन म्हणू शकतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक C. ठीक आहे, तर बघा पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. अशा प्रकारचे आपण काय करणार आहेत, एकदम सोपे सोपे सोपे, आणखीन शेवटी काय करणार आहेत, अवघड प्रश्न पण असे पण बघणार आहेत. ठीक आहे, तर चला दुसरा प्रश्न आहे. स्टेजवरील एका मुलाकडे बोट दाखवत आशा म्हणाली, तो माझ्या नवऱ्याच्या बायकोच्या मुलीचा भाऊ आहे, तर स्टेजवरील मुलीचे आशाशी नाते काय. ठीक आहे, एक स्टेजवरील मुलाकडे बोट दाखवत आशा काय म्हणाली, ठीक आहे, बघूया. आशा काय म्हणाली, तो म्हणजे काय, आशा काय म्हणाली बाबा, तो माझ्या नवऱ्याच्या बायकोचा, आशाचा नवरा नवऱ्याच्या बायकोचा, याचा नवरा म्हणजे ह्याची बायको म्हणजे कोण असणार आहे, आशाच असणार आहे ना. आशाच्या बायकोच्या मुलीचा भाऊ, यांना काय आहे बाबा, मुलगी, मुलीचा भाऊ, बरोबर आहे, मुलीचा भाऊ. तर ते स्टेजवरील मुलाचे आशाशी नाते काय. मला सांगा, आशा इथं आहे आणि त्याचा भाऊ इथं, ह्या मुलाचं नाते विचारलं त्यांनी, नाते काय आहे. ठीक आहे, तर नातं काय आहे बाबा, ती सरळ सरळ आशाचा काय आहे, मुलगा आहे. आशाचा कोण आहे, तो स्टेजवरील ते कोण आहे, तर मुलगा आहे. ठीक आहे, मुलगा असणारा ऑप्शन बघूया. आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्येच मुलगा दिसतो. आपल्या प्रश्नाचं करेक्ट अक्षर काय म्हणजे आन्सर काय आहे, मुलगा, ऑप्शन क्रमांक 1. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने काय दिलेलं आहे, आपल्याला थोडा पहिल्यापेक्षा थोडा अवघड प्रश्न आलेला आहे. अवघड म्हणण्यापेक्षा बघूया आपण. त्याने काय सांगितलंय, यस ही टीची आई आहे. काय म्हणतं, यस ही टीची आई आहे. टी हा जेचे पती आहे. एन हा जेचा मुलगा आहे. जेड हे जेचे सासरे आहेत. कॉमा के हा यसचा भाऊ आहे. तर केचे झेडशी नाते काय. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला त्याची एक नाही फॅमिली ट्री काढावं लागेल, म्हणजे फॅमिलीची आकृती काढून आपल्याला काय करावं लागेल, ते सोडवावं लागेल. ठीक आहे, तर चला बघूया आपण. त्याने काय सांगितलंय,
यस ही टीची आई आहे. ठीक आहे, आपण बघूया. यस ही कोणाची आई आहे? यस ही टीची आई आहे. कोण आहे? यस. यस काय आहे? फिमेल आहे. आई यस कोण आहे? यस आई आहे. म्हणून त्याला आपण काय करूया? मायनस दाखवूया. पुढे टी हा जेचे पती आहेत. टी कुठे आहे बाबांनो? टी हे इथं आहे. टी हे कोणाचे पती आहेत? जेचे पती आहेत. टी हा पुरुष आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती काय करूया? प्लसचं चिन्ह देऊया. टी हा जेचे पती आहे. पुढे होऊया. एन हा जेचा मुलगा आहे. एन हा कोण आहे? जेचा मुलगा आहे. जेचा मुलगा कोण आहे? एन आहे. मला सांगा, टीचा पती जर का नाही, म्हणजे जेचा पती जर टी असेल तर जे कोण असेल? ही स्त्री असेल. ठीक आहे, पुढे बघूया आपण. झेड हे जेचे सासरे आहेत. झेड कुठे आहे? जे कुठे इथं आहे. जेचे सासरे कोण आहे? झेड आहेत. आपल्याला माहित आहे टीचा आई कोण आहे? यस आहे. यसचं कोण असणार आहे? झेड हे पती असणार आहेत. म्हणून इथं काय करू आपण? सासरे दाखवू. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? के हे यांचा भाऊ आहे. के हे कोण आहे बाबा? यांचा भाऊ आहे. ठीक आहे, केच्या डोक्यावर प्लसचं चिन्ह देऊया आपण. तर त्यांनी विचारले केचे झेडशी नाते काय? त्यांनी काय विचारले? केचे झेडशी नाते काय? तर आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, इथं आता दोन प्रकारचे होते. इथं बघा, प्रश्न सोडवताना आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचता यायला पाहिजे. त्यांनी काय विचारले दादांनो? केचे झेडशी नाते काय? जर असं आपण म्हटलं, आपण आता वाचताना कसं वाचावं लागेल? के हा झेडचा कोण? बरोबर आहे. असं जर वाचलं तर आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. के हा झेडचा कोण आहे? के इथं दिसतोय आपल्याला. झेड कुठं दिसतोय? इथं दिसतोय. ठीक आहे, त्याने काय सांगितलंय? के हा व्यक्ती झेडचा कोण आहे? तर के हा झेडचा कोण आहे? नातू आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय भेटतंय? नातू. इथे व्यवस्थित वाचावं लागतं. मी कशामुळे म्हटलं असतं? के हा कोणाचा नातू आहे? झेडचा नातू आहे. इथं जर का नाही आपण एवढी सगळी फॅमिली डायग्राम सोडवली, सगळं वरती वाचून जर आपण सोडवलं आणि वाचताना जर नीट वाचलं नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? चुकू शकते. आपल्या प्रश्नानुसार आपल्याला काय भेटलं? के चे झेडशी नाते काय आहे माहिती आहे का? के हा झेडचा कोण आहे? नातू आहे. तर बघा, तुम्ही जर व्यवस्थित नाही वाचलं तिथं काय प्रॉब्लेम येऊ शकतो? असं होऊ शकतं की बाबा काय? झेड हा केचा कोण आहे? झेड हा केचा कोण आहे? इथं बघूया आपण. झेड हा केचा कोण आहे? झेड हा कोण आहे? केचा. केचा आजोबा आहे ना झेड. आजोबा कोण आहे? आजोबा आहे दादांनो. ठीक आहे, आजोबा आहे. ही सगळी डायग्राम काढली आपण. ही सगळी डायग्राम काढून जर आपण व्यवस्थित नाही वाचलं तर गडबडीमध्ये आपल्याला काय दिसतं? ऑप्शनमध्ये आजोबा बी असते बाबा, कुठं काय बी असते. म्हणून आपण काय करतो? गडबडीमध्ये आजोबाला क्लिक करून टाकतो. बरोबर आहे. असं न करता आपण प्रश्न व्यवस्थित वाचायचा. व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला काय विचारलंय? केचे झेडशी नाते काय? केचे झेडशी नाते काय? के हा झेडचा नातू आहे. नातू असणारा पर्याय आपल्याला बघायचा आणि ते आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. ठीक आहे, मला सांगा, पहिला ऑप्शन काय दिलेला आहे त्यांनी? पहिला ऑप्शन मुलगा दिलेला आहे म्हणून हा चुकीचा. दुसरा ऑप्शन काय आहे? भाऊ आहे, हा पण चुकीचा. तिसरा ऑप्शन काय आहे? पुतण्या आहे, हा पण ऑप्शन चुकीचा. आणि डी ऑप्शन दिलेला आहे काका, हा पण ऑप्शन चुकीचा. त्याने ई ऑप्शन दिलेला आहे. ई ऑप्शन काय म्हणते दादांनो? यापैकी काहीही नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ई बरोबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ई. जे आपल्याला नातं भेटले त्यांचं काय नातं भेटलंय? तो की हा कोणाचा? झेडचा नातू आहे. नातू ऑप्शनच नाही, म्हणून आपण काय म्हणतो? वरीलपैकी काही नाही किंवा यापैकी काहीही नाही हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर चला पुढचा क्वेश्चन बघूया. त्याने काय सांगितले? जर हा पी हा क्यूच्या मुलाचा भाऊ आहे तर पी चे क्यूशी नाते काय? चला लक्ष द्या. त्याने काय सांगितले? पी हा क्यूच्या मुलाचा मुलगा आहे. पी हा क्यूच्या मुलाचा मुलगा कोण आहे? पी आहे. पी काय आहे? क्यूच्या मुलाचा मुलगा आहे. मुलाचा भाऊ कोण आहे? पी हा भाऊ आहे. ठीक आहे, तर पी चे क्यूशी नाते काय? तर पी हा, त्याने आपल्याला विचारले पी हा क्यूचा कोण आहे? सरळ सरळ जर विचारलं आपल्याला तर काय विचारले त्याने? पी हा क्यूचा
कोण. आपल्याला इथं मध्ये असं टाकून विचारावं लागतं तर आपल्या प्रश्नाचं आपल्याला काय भेटतंय, योग्य उत्तर भेटते. तर मला सांगा पी हा क्यूचा कोण आहे दादांनो. परत कोण आहे, पी हा क्यूचा काय येतो, नातू येतो. ठीक आहे, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काय भेटतं, पी हा क्यूचा कोण आहे, नातू आहे. आता बघूया आपण आपल्या ऑप्शनमध्ये नातू आपल्याला ऑप्शन भेटतं का. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, मुलगा आहे, पण हा ऑप्शन नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे, भाऊ ऑप्शन दिलेला आहे, हा पण उत्तर नाही आहे. ऑप्शन क्रमांक 3 त्यांनी दिलेला आहे कझन, कझन म्हणजे भावंडे, हा पण ऑप्शन नाही आहे. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे डी, नातू दिलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी, नातू. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हे सोपे क्वेश्चन आहेत, याच्यानंतर जे येणारे क्वेश्चन असतील थोडे आणखीन त्यांची हार्डनेस वाढत वाढत जाईल. त्यांनी कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न दिलेला आहे. ते काय म्हणतात बाबा, A@B म्हणजे ए ही बी ची आई आहे. $B म्हणजे ए हा बी चा पती आहे. A#B म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. A*B म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. तर त्याने हे दिलेलं आहे समीकरण. त्याचा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये एच हे केशी नसलेले नाते काय. ठीक आहे, आपल्याला त्याचं का नाही डिकोड करावं लागेल आणि नंतर ते सोडवावं लागेल. तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं काय भेटतं, उत्तर भेटतं. तर बघा मग लक्ष द्या का सोडवायचं. तर त्याने काय सांगितले दादांनो, ॲट द रेट म्हणजे काय सांगितलेलं आहे, ॲट द रेट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ए ही बी ची आई आहे. ठीक आहे, ॲट द रेट म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा याला आई म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतर त्याने म्हटलं की डॉलर म्हणजे सांगितलेलं आहे पती आहे. ठीक आहे, या चिन्हाचं त्यांनी का नाही डिकोड दिलेला आहे काय, पती. आपण लिहून घ्यायचं, आपल्याला फास्ट सोडवता येतं नंतर. त्यानंतर त्याने दिलेला इथं स्टार, हॅशटॅग म्हणजे काय दिलेलं आहे, ए ही बी ची काय आहे, बहीण आहे, बहीण. त्यानंतर काय दिलेलं आहे, स्टार दिलेला आहे. स्टार म्हणजे काय म्हणतात बाबा, ए हा बीचा काय आहे, मुलगा आहे. स्टारचं डिकोड त्यांनी काय दिलेलं आहे, मुलगा. पुढे बघूया दिले, तर त्याने हे समीकरण दिलेलं आहे, आपण समीकरण सोडून बघूया. ठीक आहे, तर समीकरण लिहून घेऊया आपण. सुरुवातीला काय दिलेलं आहे त्याने, M*H $D$K. हे समीकरण आपण सोडून आपल्याला काय विचारलेलं आहे, एच चे केशी नाते काय, म्हणजे एच हा केचा कोण आहे हे आपल्याला काय केलेलं त्याने विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे समीकरण सोडूया. त्याने सांगितलेलं आहे काय, स्टारचा अर्थ काय बघूया आपण डिकोड केल्याप्रमाणे. ते काय म्हणते, स्टार म्हणजे काय सांगितलेलं आहे, स्टार म्हणजे काय मुलगा. ठीक आहे, यम हा कोणाचा मुलगा आहे, वाचताना असं वाचावं लागलं, यम हा मुलगा आहे कोणाचा, एचचा. म्हणजे दादांनो एच आपण दाखवलं, त्याचा मुलगा कोण दाखवावं लागेल आपल्याला, यम मुलगा असल्यामुळे त्याच्या डोक्यावरती प्लस चिन्ह. पुढे काय दिलेलं आहे, ह्याचं डिकोड काय आहे, ॲट द रेट म्हणजे काय, आई. ठीक आहे बाबा, काय म्हणतंय, एच ही आई आहे कोणाची, डीची. एच इथं कुठे आपल्या प्रश्नामध्ये, एच इथं आहे, एच ही कोणाची आई आहे, डीची. डी कुठे दाखवावं लागेल आपल्याला, इथे. डीचं जेंडर माहिती आहे का आपल्याला, नाही. आता आपल्याला काय एचचं जेंडर माहीत झालं, एच ही कोणाची आई आहे, डीची आई आहे. ठीक आहे, जर एचची डीची आई एच असेल तर डीचा का नाही भाऊ कोण व्हायला आहे, एम व्हायला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी दिलेला आहे, याचा आपण सोडूया. डॉलर म्हणजे त्याचा अर्थ काय दिलेला आहे त्याने, डॉलर म्हणजे पती. काय बाबा, डी हा पती आहे केचा. डी हा कोण आहे, डी हा पती आहे केचा. डी जर पती असेल तर के ही कोण असणार आहे, त्याची बायको असणार आहे. आपण हे समीकरण सोडून घेतलेलं आहे मित्रांनो. हे समीकरण सोडवल्यानंतर आता आपण बघूया आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बाबा, एच हा केचा कोण आहे. आपल्याला काय विचारलंय, नातेसंबंध सोडवताना आपल्याला काय विचारलं हे जर वाचता आलं तर आपला प्रश्न कधीही चुकणार नाही. त्याने काय विचारले आपल्याला, एच हा केशी कोण, म्हणजे एच हा केचा कोण आहे, एच हा केचा कोण आहे. तर बघूया दादांनो, एच कुठे, एच इथं दिसतंय, के कुठे, इथं आहे. मला सांगा एच हा केचा कोण आहे. जर मला सांगा त्याच्या नवऱ्याची आई आहे ती, म्हणजे त्याची कोण असणार आहे, केची कोण असणार आहे, एच.
यच हा कोण असणार आहे? याची सासू असणार आहे. आपल्याला जेंडर माहिती आहे ना, ही काय आहे? यच ही स्त्री आहे. डोक्यावर मायनसचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ती कोण आहे? स्त्री आहे. मला सांगा केची का नाही यच नातं काय आहे? यच ही केची कोण आहे? सासू आहे. यच ही केची कोण आहे? सासू आहे. सासू असणारा ऑप्शन आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 कोण आहे? तर आई, म्हणून हा ऑप्शन काय आहे? चुकीचं. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे? वडील, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण काय आहे? चुकीचं. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे सासरा, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 पण काय आहे? चुकीचा. ऑप्शन क्रमांक 4 काय दिलेला आहे दादांनो? सासू दिलेला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं आन्सर क्रमांक 4 काय आहे? योग्य उत्तर आहे. समजलं का? समजलं नसेल तर आणखीन पुढे प्रश्न येणार आहेत, पुढे आणखीन तुम्हाला समजून जाईल. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ते म्हणतात सी आणि ए या बहिणी आहेत. ए ही बी ची आई आहे. आर हा बी चा मुलगा आहे. डी हा सी चा मुलगा आहे. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे? एक विधानं दिलेले आहेत आपल्याला, आपल्याकडे डायग्राम काढून आपल्याला विधान चेक करावं लागतील आणि जे का नाही योग्य विधान आहे, योग्य म्हणजे बरोबर विधान आहे, ते आपल्याला काय करावं लागेल? निवडावं लागेल. ठीक आहे. तर बघा आपण त्याची डायग्राम काढून घेऊया. सी आणि ए या बहिणी आहेत. त्यांनी काय सांगितलं दादांनो? सी आणि ए ह्या काय आहेत? बहिणी आहेत. आपल्या दोघांचं बी जेंडर माहिती, ह्या दोघी बी काय आहेत? त्या एकूण एकाच्या काय आहेत? बहिणी आहेत. तर पुढे वाचूया. ए ही बी ची आई आहे. ए नावाची व्यक्ती ही कोणाची आई आहे? बी ची आई आहे. एवढ्या वाक्यावरून आपल्याला बीचं जेंडर माहिती आहे का? नाहीये, म्हणून त्याच्या डोक्यावरती आपल्याला काही द्यायचं नाहीये. पुढे वाचूया आपण. आर हा बीचा मुलगा आहे. आर नावाचा व्यक्ती जे कोण आहे ते कोण आहे? बीचा मुलगा आहे. म्हणजे आपल्याला आरचं जेंडर माहीत झालं. आपल्याला एवढ्या वाक्यावरून तरी बीचं जेंडर माहीत झाले का? नाहीये, म्हणून आपण त्या डोक्यावरती काही दिलेलं नाही. काही दिलेलं नाही म्हणजे ते काय? मुलगा पण असू म्हणजे स्त्री पण असू शकते आणि काय पुरुष पण असू शकतं. ठीक आहे. पुढे वाचूया. डी हा सीचा मुलगा आहे. डी हा सीचा मुलगा आहे. मला सांगा दादांनो, सी कुठे? इथं आहे. त्यांनी काय सांगितले? डी हा कोणाचा मुलगा आहे? सीचा मुलगा आहे. इथं डी हा कोणाचा मुलगा आहे? सीचा मुलगा आहे. ठीक आहे, आपण दाखवलं. पुढे काय म्हणता येते? तर खालीलपैकी कोणते विधान, एवढी डायग्राम दिलेली आहे, ह्याच्यावरती आपल्याला काय करायचे? खालील विधाने काय करायचे? चेक करायचे. तर बघूया. पहिलं काय म्हणते? बी व डी हे चुलत भाऊ आहेत. कुठे? लक्ष द्या. पहिलं वाक्य काय पहिलं विधान काय म्हणते? बी व डी हे काय आहे? चुलत भाऊ आहेत. कुठे बी? बी इथं आहे आणि डी इथं आहे. आपल्याला बीचं जेंडरच माहीत नाही ना, पण आपण निश्चित सांगू शकतो का? आणि हे काय बहिणीचे मुलगे म्हणजे काय? तर दोन बहिणी आहेत. तर दोन्ही बहिणीचे काय? एक मुलगा आहे डी. बीचा मुलगा आहे का मुलगी आपल्याला माहीतच नाही ना. निश्चित आपण सांगू शकतो का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय म्हणजे पर्याय 1 काय आहे? चुकीचा आहे. हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया आपण. बी व डी हे मावस भाऊ आहेत. बी व डी, बी हे इथं आहे आणि डी इथं आहे. हे काय? मावस भाऊ आहेत. ठीक आहे. तर त्याने असं जर म्हटलं असतं तर पुढचं चेक करूया आपण. बी व डी हे मावस भाऊ आहेत. ते काय म्हणतंय? मावस भाऊ आहेत. भाऊ असायला आपल्या दोघांचं जेंडर माहीत असायला पाहिजे का नाही? माहीत असायला पाहिजे. तर आपल्याला बीचं जेंडर माहीत आहे का? नाही, कन्फर्म नाही आहे. बी हा पुरुष आहे का स्त्री आहे माहिती नाही आहे, म्हणून हे विधान 2 ऑप्शन क्रमांक 2 पण काय आहे? चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 कडे येऊया आपण. ते काय म्हणतात? या गटात फक्त 2 स्त्रिया आहेत. ठीक आहे, आपण चेक करूया. या गटात ते काय म्हणतात? फक्त 2 स्त्री आहेत. आपल्याला दिसतंय दादांनो, इथं एक सी नावाची स्त्री आहे, इथं एक ए नावाची स्त्री आहे. बरोबर आहे. इथं फिक्स माहिती आपल्याला, आपल्या इथे डायग्रामनुसार कोण आहेत? 2 स्त्रिया आहेत. 2 काय आहेत दादांनो? स्त्री आहेत. मला सांगा बी बद्दल आपल्याला कन्फर्म माहिती आहे का? आहे पुरुष आहे का स्त्री आहे? तर माहिती नाही ना, म्हणून या गटात फक्त काय आहेत? 2 स्त्रिया आहेत. म्हणून आपण विधान काय म्हणू शकतो? विधान 3 हे काय? फक्त 2 स्त्रिया आहेत. ठीक आहे, हा पण काय आहे? विधान 1 मिनिट. या गटात फक्त 2 स्त्री आहेत. मला सांगा ह्या 2 स्त्री आहेत आपल्याला कन्फर्म माहिती आहे. हे बी हे स्त्री आहे का पुरुष आहे? कन्फर्म माहिती आहे का आपल्याला? स्त्री पण असू शकतो ना आणि पुरुष पण असू शकतो. फिक्स माहिती नाही म्हणून आपण म्हणू शकतो काय म्हणतो? हा पण ऑप्शन चुकीचा. इथं आपल्याला निश्चित काय सांगता येते बाबा? इथं एकही विधान निश्चित खरे नाही.
म्हणून आपण काय म्हणतो, ऑप्शन क्रमांक 4 आपल्या पर्यायाचं योग्य उत्तर. आता काही लोक म्हणतात की ऑप्शन क्रमांक 3 हे काय प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, कसं असायला, ते त्यांना काय वाटलं, बाबा ही एक स्त्री आणि ही एक स्त्री, हे दोन फिक्स माहिती ना आपल्याला, आपण म्हणू शकतो की इथं 2 स्त्री आहेत. पण इथं त्याने काय शब्द वापरलाय, फक्त 2 स्त्री आहेत, फक्त वापरले. पण सांगू शकतो का रे दादांनो आपण हे बी मुलगा आहे का मुलगी आहे तर, किंवा पुरुष आहे का स्त्री आहे तर, म्हणून आपण म्हणू शकत नाहीत ना फक्त 2च स्त्री आहेत. ही बी जर स्त्री असेल तर फक्त सांगू शकतो का आपण, नाही. म्हणून फक्त हे शब्द आल्यामुळं काय झालं, हे ऑप्शन क्रमांक 3 काय झाला, चुकीचा झाला. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, समजलं. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ते काय म्हणतात, त्यासारखाच प्रश्न आहे. ए प्लस बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत, गुणिले म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए मायनस बी म्हणजे ए हे बीची आई आहे. तर पी प्लस क्यू प्लस पी मायनस क्यू प्लस आर साठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे म्हणतात. तर आपण काय करावं लागेल, आपल्याला अगोदर ते सर्व कोड डिकोड करावं लागतील आणि नंतर ते समीकरण सोडून पर्याय आपल्याला काय करावं लागतील, चेक करावं लागतील. तर चला मग करूया. तर काय म्हणते ते, ए प्लस बी, प्लस म्हणजे काय, वडील आहेत. ठीक आहे, प्लस म्हणजे काय, वडील आहेत. पुढे काय सांगते ते, ए गुणिले बी म्हणजे ए मल्टिप्लिकेशन बी म्हणजे काय, ए हा बीचा भाऊ आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, भाऊ आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. ए मायनस बी म्हणजे काय, ए ही बीची आई आहे. मायनस म्हणजे काय म्हणतो आपण, आई आहे. पुढे बघूया, ए ही बीची आई आहे. तर आपल्याला विचारले पी मायनस क्यू प्लस आर साठी खालीलपैकी कोणता योग्य पर्याय. 3च कोड दिलेत आपल्याला, ते डिकोड केलेले आहेत आपण. ठीक आहे, तर आपण त्याचं का नाही उत्तर शोधूया. पी मायनस क्यू प्लस आर बरोबर त्याने विचारले खालतं कोणतं विधान योग्य आहे. तर ठीक आहे, लक्ष द्या इकडं. ते काय म्हणते, इथं आपल्याला काय चिन्ह दिसते, आपल्याला इथं मायनसचं चिन्ह दिसते. आपल्याला मायनसचा का नाही डिकोडिंग का माहीत असायला पाहिजे. मायनस म्हणजे काय आहे, आई आहे. ठीक आहे, तर वाचताना आपल्याला कसं वाचावं लागेल, पी ही क्यूची आई आहे. कोणाची आई आहे, क्यूची आई कोण आहे, पी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे डायग्राम तयार होईल. त्यानंतर त्याने प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. प्लस म्हणजे काय आहे, प्लस म्हणजे वडील आहे. तर काय दिलेलं आहे, क्यू हे वडील आहेत कोणाचे, आरचे. क्यू हे काय आहेत, वडील आहेत आरचे. आपल्याला एवढे वाक्य होऊन आरचं जेंडर माहीत झालं का नाही. आपण इथं म्हणू शकतो आर हे पुरुष असू शकतो किंवा महिला असू शकते. बरोबर आहे, आपण ते समीकरण पण डिकोड केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण ऑप्शन चेक करूया. ऑप्शन क्रमांक 1 काय म्हणते, आर हा क्यूचा मुलगा आहे. चेक करूया, आर हा क्यूचा मुलगा आहे. फिक्स सांगू शकत नाहीत दादांनो, हे आरचं जेंडरच माहीत नाही आपल्याला. आर हा मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकतो. फिक्स आपल्याला त्याचं जेंडर माहिती नाहीये, म्हणून आपण म्हणू शकतो का आर हा मुलगाच आहे, म्हणून नाहीये. मुलगा पण असू शकतो किंवा मुलगी पण असू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 काय म्हणते, क्यू हा पीचा मुलगा आहे. क्यू हा काय आहे, पीचा मुलगा आहे. क्यू इथं दिसतो आपल्याला, पी इथं दिसतोय. तर आपल्याला कन्फर्म काय सांगता येते, बाबा क्यू हा कोणाचा मुलगा आहे, क्यू हा कोणाचा मुलगा आहे, पीचा मुलगा आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. आपण इथे 100% सांगू शकतो काय, क्यू हा कोणाचा मुलगा आहे, डायग्रामनुसार पीचा मुलगा आहे. तर तिसरा आणि चौथं चेक करायची गरज नाही, कारण की आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, ए हा सीची मुलगा आहे. ए हा सीचा मुलगा आहे. सी व क्यू बहीण आहे. झेड कॉमा क्यूची आई आहे. पी कॉमा झेड हा मुलगा आहे. तर योग्य विधान कोणते. ठीक आहे, तर आपण सोडून बघूया. ए हे सीचा मुलगा आहे. ए हे सीचा मुलगा आहे. बर, त्यानंतर त्याने काय दिले, सी व क्यू बहिणी आहेत. सी आणि क्यू ह्या दोन काय आहेत, बहिणी आहेत. ह्या दोन्हीला बहीण. ठीक आहे, त्यानंतर झेड ही क्यूची आई आहे. झेड नावाची व्यक्ती ही काय आहे, क्यूची आई आहे. बर, त्यानंतर पी हा झेडचा मुलगा आहे. पी नावाचा व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, झेडचा मुलगा आहे.
पी नावाचा व्यक्ती झडचा काय झाला मुलगा आहे, तर तर त्याने विचारलं योग्य विधान खालीलपैकी कोणते बरोबर. आपण डायग्राम सोडवलेली आहे. आता आपण विधाने चेक करूया. विधान पहिलं काय सांगते, सी व क्यू. सी म्हणजे काय म्हणते, सी व क्यू हे काय आहेत, मुलगा आहे. दोन काय आहेत, ते मुलं आहेत असं म्हणतंय. आपल्याला माहिती आहे दादा, सी काय आहे, स्त्री आहे. क्यू बी काय आहे, स्त्री आहे. वरी वाक्यात दिलेलं आहे ना त्यांनी, काय ए आणि सी ह्या काय आहे, सॉरी त्यांनी दिलंय सी आणि क्यू ह्या काय आहेत, बहिणी आहेत. या वाक्यालाच हे विधान काय करते, विरुद्ध भास दिसते आपल्याला. आपल्याला हे काय डायग्राम काढायची पण गरज नाही, ह्याच्यावरून सांगता येते काय हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कारण की आपला प्रश्न सरळ सरळ त्यांनी दिले, काय सी व क्यू ह्या काय आहेत, बहिणी आहेत. इथं काय म्हणतात, सी आणि क्यू काय आहेत, ते मुलं आहेत. हे मुलं आहेत का, बहिणी असल्यानंतर ते का दोन्ही काय काय महिलाच होणार आहेत ना. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, पूर्णपणे चुकीचा. ऑप्शन दुसऱ्याकडे जाऊया आपण. ऑप्शन पी हा एचा मामा आहे. कुठे बाबा, पी इथं दिसतो, पीचं जेंडर माहिती आहे आपल्याला, एचं जेंडर माहिती आहे, बरोबर आहे. मला सांगा, एची आई सी आहे, सीचा भाऊ कोण आहे, पी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो दादांनो, एचा मामा कोण, तर पी. आपल्याला निश्चित सांगता येते ना, कन्फर्म सांगता येते. म्हणून आपल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे, योग्य उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे, योग्य उत्तर आहे. ऑप्शन 3 आणि 4 चेक करायची आपल्याला गरज काही नाहीये. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने दिलेला आहे ए स्टार बीचा अर्थ, ए ही बीची आई आहे. स्टारचा अर्थ काय दिलेला आहे त्याने, आई दिलेला आहे. स्टारचा अर्थ आई दिलेला आहे. आपण डी कडून घेऊया अगोदर. त्यानंतर ए गुणिले बीचा अर्थ काय म्हणते, ए हा बीचा नवरा आहे. ठीक आहे, गुणिलेचा अर्थ होईल नवरा. पुढे बघूया. त्याने सांगितले, तर खालीलपैकी कोणते समीकरण सांगते की पी हे क्यूचे वडील आहेत. खाली त्याने समीकरण दिलेले, आपल्याला काय करावं लागेल, सर्व समीकरण सोडून बघावं लागतील. पी हा क्यूचे वडील असणारं समीकरण आपल्याला काय करायचंय, शोधायचे. मला सांगा, आपल्याकडे 2 कोड आहेत, आपण डिकोड करून घेतले. आता काय करू, एक एक समीकरण काय करू, आपण सोडून बघूया. पहिलं समीकरण घेऊया. पहिलं समीकरण काय आहे, क्यू स्टार एम गुणिले पी. हे समीकरण सोडूया आपण. ते काय म्हणते, स्टारचा अर्थ काय, आपल्याला समीकरण सोडताना स्टारचा अर्थ बघावा लागेल. स्टारचा अर्थ काय बाबा, आई आहे. तर वाचताना आपल्याला कसं वाचावं लागेल, क्यू ही नावाची व्यक्ती कोणाची आई आहे, एमची आई आहे. तर लिहिताना काय लिहायचं बाबा, क्यू ही आई आहे कोणाची, एमची आई आहे. आपलं डायग्राम सुद्धा दिसतं, बरोबर आहे. एमचं जेंडर माहिती आहे का आपल्याला, नाही आहे माहीत. क्यूचं जेंडर माहिती आहे, कशामुळे माहिती आहे, एमची आई क्यू आहे, आई असल्यामुळे ती काय आहे, महिला आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती काय दिलं, मायनसचं चिन्ह दिलं. पुढे बघूया. त्याने काय सांगितलं, इथं गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. गुणाकाराच्या चिन्हाचा डिकोड काय आहे, नवरा आहे. ठीक आहे, ते काय म्हणतं, यम हा नवरा आहे कोणाचा, पीचा. यम हा नवरा आहे पीचा. ठीक आहे, यम हा नवरा असेल पीचा, तर आपल्याला माहिती आहे यमचं जेंडर काय, प्लस पीचं जेंडर काय, मायनस. तर बघा या, आपल्याला आपला प्रश्न भेटतंय का, उत्तर भेटतंय का प्रश्नाचं. पी हे क्यूचे वडील आहेत. पी कुठे, इथं आहेत. पी इथं ह्याच्यात काय झालं, क्यूची सून झाली ना. आपल्याला उत्तर भेटायले का, नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, हे समीकरण काय आहे, चुकीचं आहे. बरोबर आहे, ते समीकरण चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणता, एवढा सगळं प्रश्न झाला, आपण डिकोड करायचे, त्या डिकोड करून प्रत्येक समीकरण सोडवायचं, त्याला किती वेळ लागेल. थोडं जर आपण लॉजिक वापरलं ना, आपल्याला 1 ते 2च समीकरण सोडवावं लागतात. कसं ते बघा, आपण पहिलं समीकरण सोडवलं, आपल्याला काय भेटलं, इथं 2 डिकोड झालेले आहेत. समीकरण सोडल्यानंतर आपल्याला काय भेटलं, ऑप्शन 1 काय, त्याचं उत्तर नाहीये. ऑप्शन क्रमांक 2 बघा, मला इथं लगेच कळतंय आपल्याला. सोडवायची गरज आहे का दादा, नाहीये. का, तर आपल्याला लगेच कळतं ना, ही आई आहे. स्टारचा अर्थ काय आहे, आई. इथं अर्थ आई व्हायला, इथं अर्थ आई व्हायला आहे. म्हणजे आपल्याला शोधायचे काय, वडील शोधायचे. आपण फक्त 1 चेक केलं, ऑप्शन क्रमांक 2 आपोआप कटला, 3 बी आपोआप कटला. सोडवायची गरज पडली का आपल्याला, काहीच नाही. मला सांगा, ऑप्शन क्रमांक 2 पण उत्तर नसेल, ऑप्शन क्रमांक 3 पण उत्तर नसेल, तर ऑप्शन क्रमांक राहिला काय, 4च राहिला. हे काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोडवायची गरज आहे का, नाहीये. तरी आपण सोडून बघूया. तुम्ही म्हणता ते चुकलं असेल तर पेपरमध्ये प्रश्न कॅन्सल होईल ना. तर बघूया काय करूया आपण, ऑप्शन क्रमांक 4 पण काय करू, सोडून बघूया. काय दिलेलं आहे, पी गुणिले एम स्टार क्यू. ठीक आहे, मला सांगा गुणिलेचा अर्थ काय बाबा. गुणिलेचा अर्थ सांगते बाबा नवरा. ठीक आहे, आता वाचताना कसं वाचायचं आपण, इथं पी हा नवरा आहे, कोणाचा नवरा आहे, यमचा नवरा आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टारचा अर्थ काय बाबा, स्टारचा अर्थ म्हणते आई. ते काय म्हणते, यम ही आई आहे कोणाची, क्यूची. यम ही काय आहे, क्यूची आई आहे. क्यूचं जेंडर माहिती आहे का आपल्याला, माहित नाही. काय करायचं क्यूचं जेंडर, आपल्याला काय भेटलं पाहिजे, पी हे वडील भेटले पाहिजे क्यूचे.
पी हे कोण भेटले पाहिजे, वडील भेटले पाहिजे. आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त पीचं जेंडर माहीत असायला पाहिजे. पीचं जेंडर माहीत झालं ना आपल्याला, पीचं जेंडर माहीत झालं, क्यूचं जेंडर मला सांगायचं, पुरुष जरी असेल किंवा महिला जरी असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तरी प्रश्न आपला बदलायला आहे का नाही. ह्या डायग्रामनुसार आपल्याला भेटतो ना, पी हे क्यूचे काय भेटतात, वडील भेटतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. आपल्याला फास्ट पण सोडवता येतं आणि सोडून पण बघता येतं. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. एकदम चांगला क्वेश्चन आहे. हे काय सहसा हे असे क्वेश्चन 2 ते 3 मार्कला विचारतात. हे आपल्याला काय एक पूर्ण परिवार दिलेला आहे, परिवारामधले सगळे सदस्य आपल्याला डायग्राम काढावं लागते. डायग्राम काढल्यानंतर सहसा असे प्रश्न काय करतात 2 ते 3 मार्कला येतात. समजा असा प्रश्न आला, तुम्ही म्हणता याला सोडवायला किती वेळ लागेल, याला जास्तीत जास्त 2 मिनिट लागतील किंवा 3 मिनिट लागतील, पण तुमचे 3 मार्क पेपरमधले काय होतील, फिक्स होतील. एका प्रश्नावरती 3 मार्क फिक्स होत असतील. एवढं सोपं काहीच नाही. तर बघूया आपण ते काय म्हणतात. एका कुटुंबात PQR XYZ असे 6 सदस्य आहेत. ठीक आहे भाऊ, असू द्या 6 सदस्य असू द्या. त्यानंतर काय म्हणते, क्यू हा आरचा मुलगा आहे. तर आपण समीकरण सोडवायला घेऊया. ते काय म्हणते, क्यू हा आरचा मुलगा आहे. क्यू नावाचा व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, आरचा मुलगा आहे. बर ठीक आहे, पुढे बघूया. पण आर हा क्यूची आई नाही. ते म्हणतंय काय म्हणतंय, आर थोडं साईडला लिहून घेऊया आपण. आर ही व्यक्ती क्यूची आई नाही. ठीक आहे, लिहून घेतलं आपण. तर पुढचा क्वेश्चन बघूया. इथं पण स्टार करून ठेवूया कारण की आपलं हे काय घ्यायचं राहिलेलं आहे आपल्या डायग्राम मध्ये. पी ही आरची म्हणजे पी आणि आर हे विवाहित आहेत. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणजे पुढच्या वाक्यात काय सांगितलं त्याने, पी आणि आर हे काय आहेत, विवाहित आहेत. मला सांगा, आर इथं आहे आपल्या डायग्राम मध्ये, इथं आहे पी. त्या दोघांचं काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. फिक्स माहिती आहे का आपल्याला पी आणि काय म्हणतात आर कोण पुरुष आहे कोण महिला आहे माहिती आहे का, नाहीये. फक्त त्यांनी ह्या वाक्यावर आपल्याला काय सांगितलं, बाबा आर आणि पीचं काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. ठीक आहे, आपल्या डायग्राम मध्ये पण त्यांचं लग्न दाखवून दिलं आपण. पुढे बघूया. ते काय म्हणतंय, वाय हा आरचा भाऊ आहे. आता इथं आपल्याला जेंडर समजते. काय म्हटलं पुढच्या वाक्यात, वाय हा कोणाचा भाऊ आहे, आरचा भाऊ आहे. आरचा भाऊ काय आहे, वाय आहे. ठीक आहे, पुढे बघूया. एक्स ही पीची मुलगी आहे. एक्स नावाची व्यक्ती ही कोण आहे, पीची मुलगी आहे. ठीक आहे, पुढे बघूया. झड हा पीचा भाऊ आहे. ते म्हणते काय बाबा, झड नावाचा व्यक्ती हा कोणाचा भाऊ आहे, पीचा भाऊ आहे. ठीक आहे, तर त्याने काय सांगितलं होतं. आता बघा, हे आपली पूर्ण डायग्राम झाली. ही आपण आपली डायग्राम काढली. आपली डायग्राम काढल्यानंतर आपण एक कोपऱ्यात एक वाक्य लिहिलं होतं, वरी एक वाक्य अंडरलाईन केलं होतं. का केलं होतं, कारण की ह्या डायग्राम मध्ये आपल्याला ते वाक्य काय झालेलं आहे, ऍड करायचं राहिलेलं आहे. ते काय सांगतंय, आर ही क्यूची आई नाही. ते काय सांगते, पण आर ही काय आहे दादा, क्यूची आई नाही. मला सांगा आर कुठे आहे, आर इथं, क्यू कुठे आहे, क्यू बिचारा इथं बसलेला आहे. आर आहे क्यूची आई आहे का, नाही. म्हणजे का नाही, आर हे काय असणार आहेत, वडील असणार आहेत. आणि पी हे काय असणार आहे, त्याची आई असणार आहे. आता आपली डायग्राम पूर्ण झाली. पूर्ण डायग्राम माहितून आपल्याला सगळे जेंडर भेटलेले आहेत. याच्यावरती आधारित त्याने 1 ते 2 प्रश्न विचारले असतात. त्या प्रश्न आपण काय करूया, सोडूया. तर बघा प्रश्न पुढच्या पेजवर असेल, आपण बघूया. ते काय म्हणते, परिवारात स्त्री सदस्य किती आहेत. ठीक आहे, मला सांगा परिवार हे आहे, पूर्ण परिवारामध्ये स्त्री सदस्य किती आहेत. स्त्री सदस्य म्हणजे काय, ज्यांच्या डोक्यावर मायनसचं चिन्ह आहे ते काय त्या परिवारातले स्त्री सदस्य आहेत. किती आहेत, एक स्त्री सदस्य, 2 स्त्री सदस्य. आपल्याला पूर्ण 6 जणांच्या परिवारामध्ये आपल्याला स्त्री सदस्य किती भेटले, फक्त 2च काय आहेत, महिला आहेत. तर ठीक आहे, आपण ऑप्शन बघूया. त्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे का. ऑप्शन क्रमांक 1 काय भेटतं, 1 म्हणतं, 1 हे नाही. ऑप्शन क्रमांक 3 म्हणते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणते. तिन्ही ऑप्शन नाहीत. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर काय आहे, त्या परिवारामध्ये एकूण स्त्रिया किती आहेत, त्या परिवारामध्ये एकूण किती, 2 स्त्रिया आहेत. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्या परिवारात विवाहित कोण आहे म्हणते, बरोबर आहे. त्या परिवारामध्ये विवाहित म्हणजे कोणाचं लग्न झालेलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही त्याची गरज बी नव्हती. डायरेक्ट आपल्याला प्रश्नामध्येच माहिती आहे. पाठीमागे जर आला आपण, प्रश्न काय दिलेला आहे, ते नाही विचारलं ह्या परिवारामध्ये विवाहित कोण आहेत.
मला सांगा डायग्राम काढायची गरज आहे का? डायरेक्ट आपल्याला इथे भेटलं. प्रश्नामध्ये त्यांनी दिले पी आणि आर हे विवाहित आहेत. प्रश्नामध्ये दिलं ना त्याने पी आणि आर काय आहेत? विवाहित आहेत. मला सांगा एवढं सोपं कुठं असते का? प्रश्न बी तिथंच आहे आणि उत्तर बी तिथंच भेटलं आपल्याला. काहीही काय करायची गरज पडली नाही. फक्त प्रश्न काय करावं लागतं, थोडा वाचून घ्यावं लागतं. तुम्हाला काय वाचावं लागेल? प्रश्न वाचल्यानंतर त्यांना आपल्याला काय सांगितलं होतं, पी आणि आर हे काय आहेत दादांनो? विवाहित आहेत. बरं, त्यांनी सांगितलंय आणि तेच प्रश्न विचारता डबल काय, कोण विवाहित आहे? कोण आहे विवाहित बाबा? पी आणि आर हे दोघं काय आहेत? विवाहित आहेत. म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. त्याने दोन क्वेश्चन विचारले होते. आता पुढचा क्वेश्चन आहे ते बघूया आपण. ते काय म्हणतात, 3 पिढ्या असलेल्या कुटुंबात पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही असे 7 सदस्य आहेत. प्रत्येक पिढीत एक जोडपे आहे. ठीक आहे. त्यानंतर क्यू ही पीची सून आहे. पीला 2 मुले आहेत. यू हा आरचा मुलगा आहे, तर त्याला बहिणी नाही. बरं ठीक आहे. यू आणि व्ही विवाहित जोडपे आहेत. यस हा अविवाहित आहे. बरं, आणि कुटुंबात एकटा पालक नाही. बरं, हे प्रश्न याच्यावरती आधारित पुढे 2 क्वेश्चन विचारले, 2-3 क्वेश्चन विचारले असतील. पुढे काय विचारलंय, जर पी ही स्त्री असेल तर टीचे आरशी नाते काय? बरं, त्यानंतर पुढे आणखी प्रश्न विचारला, यूचे एसशी नाते काय आहे? आणखी पुढे एक प्रश्न आहे, आरचे व्हीशी नाते काय आहे? हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पाठीमागील डायग्राम फॅमिली ट्री काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. ते काय म्हणतात, एका परिवारात 3 पिढ्या असणारे एक परिवार आहे. बरं ठीक आहे, असू द्या. त्यांनी काय प्रत्येक व्यक्ती काय सांगितलंय, प्रत्येक पिढीत एक जोडपे आहे. इथपर्यंत आपण वाचून घेतलेलं आहे. स्टार करू इथं काय, प्रत्येक पिढीमध्ये काय आहे? एक जोडपं आहे. बरं, त्यानंतर क्यू ही पीची सून आहे. मला सांगा क्यू नावाची व्यक्ती, इथं जेंडर माहिती झालं आपल्याला. काय क्यू महिला आहे आणि ती कोणाची सून आहे? ती कोणाची सून आहे? क्यू नावाची व्यक्ती कोणाची सून आहे? पीची सून आहे. पीचं जेंडर माहिती आहे का आपल्याला? आणखीन नाही. ठीक आहे. पीला 2 मुले आहेत. त्याने काय सांगितलं, पी नावाच्या व्यक्तीला किती मुले आहेत? 2 मुलं आहेत. बरं, थोडं साईडला लिहून घेऊया. पीला 2 मुले आहेत. पुढे बघूया, यू हा आरचा मुलगा आहे. आपली डायग्राम एवढीच आहे. इथं आपल्याला यू बी दिसत नाही, आर बी दिसत नाही. ह्याला अंडरलाईन करून ठेवूया. यू हा काय आहे? आरचा मुलगा असून त्याला भाऊ बहीण नाही. बरं, त्याने पुढे काय सांगितलं, यू आणि व्ही हे काय? विवाहित जोडपे आहेत. ते पण आपल्या डायग्राममध्ये नाही. थोडे साईडला लिहून घेऊया, आपल्याला सगळं पुढे भेटते. यू आणि व्ही काय आहेत? विवाहित जोडपे आहेत. बरं, तर यस हा अविवाहित आहे. यस हा काय सांगितलेला आहे? अविवाहित आहे आणि कुटुंबात म्हणजे एकटा पालक नाही. यस हा काय आहे दादा? अविवाहित आहे. यस हा काय आहे? अविवाहित आहे आणि कुटुंबात एकटा पालक नाही म्हणतंय. बरं ठीक आहे. आता आपण बघूया, पीला 2 मुलं आहेत. पीला 2 मुलं असल्यानंतर हे किती जणांचं कुटुंब आहे? लक्षात ठेवा, 1 2 3 4 5 6 जणांचं कुटुंब आहे. 6 जणांचं जर कुटुंब असेल तर आपल्याला काय भेटणार आहे? प्रत्येक कुटुंबात काय सांगितलं त्याने? एक जोडपे आहे. सॉरी 7 1 2 3 4 5 6 7 जणांचं कुटुंब आहे. 7 जणांचं कुटुंब आहे आणि मला सांगा 7 जणांचं कुटुंब असेल आणि त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक पिढीत काय? एक जोडपं आहे. एक जोडपं असल्यानंतर मला सांगा ह्याच्या पिढीमध्ये 3 लग्न झालेले व्यक्ती असतील. ठीक आहे. आणि एक सिंगल असेल. कोण आहे तो सिंगल नावाचा व्यक्ती? कोण आहे? यस हा काय आहे? अविवाहित आहे. ही सगळी माहिती आधार घेऊन आपल्याला काय करायचे? त्याची डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. पी त्याने इथे दिलेला आहे, पीला 2 मुले काय? मुले आहेत. मला सांगा, आपण असं म्हणू शकतो का, आपल्याला त्याची एक सून भेटलेली आहे. कोण भेटलेली आहे? काय पीचं काय कोणासोबत तरी लग्न झालेलं असेल या पिढीमधला. लक्षात द्या, थोडं लॉजिकचा विचार करावा लागेल. पीचं एक कोणत्या तरी एका व्यक्तीशी लग्न झालेलं असेल. ठीक आहे. क्यूचं कोणत्या तरी एका व्यक्तीशी लग्न झालेलं असेल. बरोबर आहे. आणि खाली एक ह्या पिढीत एक कोणतेही असेल बाबा, त्याचं एक लग्न झालेलं असेल. बरोबर आहे. कारण त्यांनी आपल्याला प्रश्न तर सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? प्रत्येक पिढीत एक काय आहेत बाबा? जोडपे आहेत. बरोबर आहे. ह्या तिघाचे लग्न झालेले आहेत आणि एकच शेवटी कोण आहे? एक अविवाहित आहे. मला सांगा, अविवाहित असणारा, तुम्ही म्हणता अविवाहित व्यक्ती कुठं लिहायचा? सरळ सरळ त्याने सांगितले आपल्याला, पीला किती मुलं आहेत तरी दादांनो? 2 मुलं आहेत. पी कुठे घेऊ आपण? इथं कोणता तरी XYZ मुलगा असेल आणि पीला 2 मुलं आहेत आणि त्याचे एकाचं लग्न झालेलं आहे आणि एकाचं लग्न झालेलं काय आहे? नाही आहे. म्हणून आपण त्याला असं काय म्हणू? इथं काय घेतलं आपण? पी घेतला. ठीक आहे.
इथं पी घेतल्यानंतर पी भेटला आपल्याला, पी काय आहे बाबा, पुरुष आहे, सॉरी पी इथं भेटला आपल्याला. यस काय आहे, अविवाहित आहे. यस अविवाहित असल्यामुळे यशला काय आहे दादा, त्याचं लग्न झालेलं आहे का नाही. ठीक आहे. आता पुढे त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे, हे आपण घेतलेलं आहे. पीला 2 मुलं आहेत, हे पण आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता घ्यायचं राहिलं काय, यू आणि व्ही. ते काय म्हणतात, यू आणि व्ही काय आहेत, हे जोडपं आहे. कुठं दिलेलं आहे ते, यू आणि व्ही हे काय आहेत, विवाहित जोडपे आहे. बर, मला सांगा इथे एक जागा शिल्लक आहे, इथे एक जागा शिल्लक आहे. हे 7 जणांचा परिवार आहे. 1 2 3 तर भेटले आपल्याला, हे 4 इथे जागा एक शिल्लक आहे, 5 एक जागा इथे शिल्लक आहे. मला सांगा आता शिल्लक जागा कुठे, फक्त शिल्लक जागा खालीच आहे. हे तिसऱ्या पिढीमध्ये का कोण दाखवावं लागेल आपल्याला, यू आणि व्ही दाखवावं लागेल. आता तुम्ही म्हणता तिसऱ्या पिढीमध्ये दाखवताना यसच्या खाली का दाखवलं नाही. अरे दादा यसचं लग्न झालं नाही ना, यसचं जर लग्न झालं नसेल तर त्याला मुले कसं होताल, त्याला मुलगा मुली दाखवता येईल का, आपल्याला दाखवता येणार नाही. म्हणून आपण काय केलं, या क्यूच्या खाली यू आणि व्ही दाखवलं. आता मला सांगा आपल्याला काय भेटलेलं आहे, पी भेटलेला आहे, पी घेतला आपण, क्यू भेटलेला आहे आपण, क्यू घेतलेला आहे आपण, यस भेटलेला आहे, कुठे यस घेतलेला आहे आपण, यू आणि व्ही भेटलेला आहे आपल्याला, कुठे यू भेटलेला आहे आपल्याला आणि व्ही पण भेटलेला आहे. ठीक आहे. फक्त 2 सदस्य आपल्याला दाखवायचे राहिलेत, कोणते, आर आणि टी. आणि आर आणि टीचा आपल्याला कुठं उल्लेख आहे का बघूया आपण, प्रश्न परत वाचून. त्याने काय सांगितलं, यू हा नावाचा व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, आरचा मुलगा आहे. यू नावाचा व्यक्ती, इथं आपलं हे घ्यायचं राहिलं होतं काय, स्टार केलेला आहे. यू हा व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, आरचा मुलगा आहे. मला सांगा आपण इथे यू घेतलं, यू कोणाचा मुलगा आहे, यू हा मुलगा असेल कोणाचा, आरचा. आर आपल्याला कुठं दाखवावं लागेल, इथं दाखवावं लागेल. मला दादा सांगा, इथं मला माहिती आहे क्यू हे काय आहे, पीची सून आहे. क्यू जर का नाही सून असेल तर आर हे काय होणार आहे, पीचा मुलगा होणार आहे. ठीक आहे. जर मला सांगा यू जर पुरुष असेल तर व्ही काय होणार आहे, स्त्री होणार आहे. आता मला सांगा आपल्या सदस्य किती भेटले आपल्या कुटुंबामध्ये, 1 सदस्य. इथं लक्ष द्या, किती सदस्य भेटले, 1 सदस्य, 2 सदस्य, 3 सदस्य, 4 सदस्य, 5 सदस्य, हे 6वा सदस्य भेटला. आता आपल्याला राहिला 7वा सदस्य कोणता, टी नावाचा व्यक्ती. आर भेटला, टी कुठे लिहावं लागेल आपल्याला, इथं लिहावं लागेल. ठीक आहे. आता मला सांगा आपल्याला यूचं जेंडर भेटलं, व्हीचं जेंडर भेटलं, क्यूचं जेंडर भेटलं, आरचं जेंडर भेटलं, एसचं पण जेंडर भेटलेलं आहे. आता जेंडर राहिलं भेटायचं कोणाचं, पीचं आणि टीचं. पीचं आणि टीचं जेंडर भेटण्यासाठी आपण परत प्रश्न वाचूया. ठीक आहे. ह्याचं जेंडर भेटलं, पुढे प्रश्नामध्ये बघूया आपण. जर गरज पडली तर जेंडरची माहिती आहे, पी काय पुरुष पण असू शकतो, महिला पण असू शकते, टी पुरुष पण असू शकतो आणि महिला पण असू शकते. ठीक आहे. एकदम चॅलेंजिंग क्वेश्चन होता. प्रत्येक आपल्याला काय घ्यावं लागलं, प्रत्येकाने आपल्याला 8 एका 8ला धरून घ्यावं लागले. बरोबर आहे. थोडा वेळ लागतो अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवायला, पण क्वेश्चन सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर त्याचे एकदम कन्फर्म भेटतात. पहिला प्रश्न बघूया ह्या प्रश्नावरती आधारित. पहिले त्यांनी काय विचारले, जर पी ही स्त्री असेल, बरोबर आहे, आपल्याला पीचं जेंडर माहिती आहे का, पीचं जेंडर आपल्याला प्रश्नानुसार माहिती नाही. तर त्यांनी काय सांगितले, जर पी ही स्त्री असेल तर टीचे आरशी नाते काय. पाठीमागे येऊया. त्याने काय म्हटलं, जर पी ही स्त्री आहे, जर पी ही स्त्री आहे तर टीचे आरशी नाते काय. पी जर आपण इथं त्यांनी सांगितलं स्त्री आहे तर आरचे टीशी नाते काय. स्त्री असेल तर काय होणार आहे, आर हे टीचे काय होणार आहेत, सॉरी टी हे कोणाचे, आरचे काय होणार आहेत, वडील होणार आहेत. ठीक आहे. तर टीचे आरशी नाते काय, तर टीचे आरशी नाते काय आहे, टी हा वडील आहे कोणाचा, आरचा. टी हा कोणाचा वडील आहे, आरचा वडील आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. टी हे कोण आहेत, टी हे आरचे काय आहेत, वडील आहेत. योग्य उत्तर काय आपलं, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा क्वेश्चन बघूया. त्याने सांगितलंय यूचे यशशी नाते काय आहे. यूचे यशशी नाते काय आहे, यूचे यशशी नाते काय आहे. यू हा यशचा कोण आहे दादा, भाचा आहे, कारण की सॉरी पुतण्या आहे. आर यूचे वडील कोण आहेत, आर आहेत, आरचा भाऊ कोण आहे, यश आहे. म्हणून आपण इथं सांगू शकतो यूचे यश हे कोण आहेत, काका आहेत, आणि यशचा यू हे कोण आहे, पुतण्या आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला, यूचे यशी नाते काय,
यू हा यशचा कोण आहे? पुतण्या आहे. पुतण्या किंवा भातचा दिलेला ऑप्शन क्रमांक डी दिलेला आहे इथं. हे आपल्या काय प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. आरचे व्हीशी नाते काय विचारले? आर हा व्हीचा कोण आहे त्याने विचारलेला आहे. आर हा व्हीचा कोण आहे? आर इथं दिसतो दादा, व्ही इथं आहे. आर हा व्हीचा कोण आहे? आर हा व्हीचा काय आहे? सासरा आहे. ठीक आहे. आर हा काय आहे? व्हीचा सासरा आहे. सासरा असणारा ऑप्शन आपल्याला कुठे भेटतं? ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आपल्याला भेटतं. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आर हा सासरा आहे कोणाचा? व्हीचा. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघूया पुढे क्वेश्चन आहेत का. ठीक आहे, संपलेले आहेत क्वेश्चन. नातेसंबंध खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आज आपण बघितलेला आहे. यामध्ये आणखीन जे काही अवघड प्रश्न आहेत, जेवढे क्वेश्चन आपण अवघड सोडवणार तेवढी आपली प्रॅक्टिस जास्त होणार. त्यामुळे आपण जे काही अवघड प्रश्न असतील ते घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. आज थोडे काही क्वेश्चन बघितले आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन काही क्वेश्चन बघूया. धन्यवाद.